हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा तुमच्या चुका कुठं होतात याबद्दल बोलणार आहे. ठीक आहे. बरेच जणांचा अभ्यास पूर्ण झालेला असतो, 2-3 वर्षापासून अभ्यास करणाऱ्या मुलांचा, 4 वर्षापासून, तरी त्यांची मार्क जात असतात कुठंतरी. त्या मुलांना प्रश्न पडतोय की नक्की आपण अभ्यास वेगळ्या चुकीच्या पद्धतीने करतोय की आपला अभ्यास झालेला नाही की काय कन्फ्युजन आहे. ठीक आहे. आणि नवीन मुलांनी आता सुरुवातीलाच अभ्यास कसा करायचा ते मी सांगतो, त्या पद्धतीनेच अभ्यास करा. ठीक आहे. मी याच्या अगोदर पुस्तकाची लिस्ट पण तुम्हाला दिलेली आहे, कोणती पुस्तक घ्यायची वगैरे सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे. गणितचे टॉपिक पण घेतलेले आहेत की गणिताला हेच टॉपिक करा, या टॉपिकवर प्रश्न येतात. ठीक आहे. काहींना फक्त एक अर्धा टॉपिक दिसतात गणिताचं, तर बाकी पण जेवढे मी टॉपिक दिलेले त्याच्यावर अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे, ते सर्व टॉपिक करा. बुद्धिमत्तेची व्हिडिओ आहे की ज्यामध्ये सर्व टॉपिक सांगितलेले आहेत, ते सर्व टॉपिक करा. जर त्यात तुमचे मार्क जास्त असतील तर तुमचे मार्क नक्की वाढतील. ठीक आहे. पहिली गोष्ट की जे खूप दिवसापासून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी पण, आणि नवीन मुलांनी अभ्यास कसा करायचा त्यांच्यासाठी पण, गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना पहिल्यांदा तुम्ही एक वही घ्या. गणितासाठी एक, बुद्धिमत्तेसाठी सेपरेट. ठीक आहे. हे प्रत्येक जणच करतो असं तुम्हाला वाटत असेल, पण बऱ्याच जणांचं असं होतं की नुसतं व्हिडिओ बघतात, कुठेतरी नोट्स काढल्यासारखं करतात, ह्या वहीत थोडली त्या वहीत थोडली, किंवा दोन्ही एकत्र सब्जेक्ट करून एकाच वहीत सुरुवात करतात. असं अजिबात नका करू मित्रांनो. तुम्हाला पोस्ट काढायची, तुम्ही एखादी एक्झाम कुठली तर द्यायला जात नाही किंवा 10 मार्क पडली बस झाली, 100 पैकी 5 फक्त व्हायचे 40 मार्काला, असं नाहीये. तुम्हाला 100 पैकी 80, 85, 90, 92, 95 स्कोर करायचा आहे आणि तुमचं सिलेक्शन करून घ्यायचंय. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासूनच त्यामध्ये इंटरेस्टेड तुम्ही असला पाहिजे. आणि इंटरेस्ट कधी निर्माण होतो, तेव्हा तुम्ही त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेता. पोलीस भरती समजा तुम्ही करताय, बरोबर, आपण पोलीस भरतीविषयी चर्चा करत आहे. ठीक आहे. तुम्ही पोलीस भरती करताय, तर पोलीस भरतीविषयी जास्तीत जास्त माहिती, म्हणजे पोलीस भरती म्हणजे काय, त्याची जॉब प्रोफाईल काय आहे, सॅलरी काय आहे, त्यामध्ये प्रमोशन वगैरे होतं का, त्याच्या अंतर्गत डिपार्टमेंटल आपण एक्झाम देऊ शकतो का, त्याचा सिलेबस काय आहे, तो सिलेबस एकदम व्यवस्थित लिहिल्यानंतर त्यामध्ये त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलं की ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतरच तुमच्यामध्ये त्या पोस्ट बद्दल इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी सुरुवात करता. त्यामुळे सुरुवात करतानाच ह्या गोष्टीचा सगळ्या व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे. पोलीस भरतीचं प्रमोशन असेल, सॅलरी असेल, जॉब प्रोफाईल काय आहे, ह्या बऱ्याच पोलीस भरतीविषयी बऱ्याच जणांना सर्व गोष्टी माहीत असतात. तुम्ही म्हणसाल सर कशाला सांगताय, माहीत असतात. पण त्याच्या पुढची गोष्ट की तुम्ही आता अभ्यासाला ऍक्च्युली सुरुवात करताय, तर अंकगणित किंवा बुद्धिमत्तेचा सब्जेक्ट घेताय, तर ते दोन्ही सब्जेक्ट कंबाईन नका करू. बुद्धिमत्तेसाठी सेपरेट वही करा, अंकगणितासाठी एक सेपरेट वही करा, आणि बुद्धिमत्तेचं वेगळं, अंकगणिताचं वेगळं चॅप्टर सुरुवात करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा अंकगणिताचा सिलेबस लिहून घ्या. सिलेबस म्हणजे काय, जे जे टॉपिक आहेत, चॅप्टर आहेत की ज्यावर प्रश्न विचारले जातात किंवा जे पोलीस भरतीसाठी आहेत, ते प्रश्न पहिल्या पेजेसवर सर्व टॉपिक लिहून घ्या. जे की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे ते सर्व टॉपिक लिहून घ्या. ठीक आहे. त्याची मार्किंग लिहिता आले तर लिहून घ्या, किंवा प्रत्येक टॉपिक 1 किंवा 2 मार्काला येतो असं गृहीत धरा. आपल्याला कोणताच टॉपिक असा वाऱ्यावर सोडायचा नाही, बरोबर. त्यामुळे काय 2 मार्काला टॉपिक येत असेल किंवा 1 मार्काला येत असेल तर असं समजायचं नाही की हा टॉपिक सोडून देऊ. त्यामुळे आपण सगळे टॉपिक 1 किंवा 2 मार्काला येतं असं समजून सर्व टॉपिक करायचे, जे मी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत सगळे. ठीक आहे. सेम बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक घ्यायचे, बुद्धिमत्तेची वहीमध्ये सर्व टॉपिक लिहून काढायचे. ठीक आहे. मी सांगितलेले सर्व टॉपिक लिहून काढायचे. आता टॉपिक लिहून झाले तुमचे, तुम्हाला टॉपिक समजले की अंकगणितासाठी हे सर्व टॉपिक आपल्याला करायचे, बुद्धिमत्तेसाठी हे सर्व टॉपिक आपल्याला करायचे, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर जास्त भर द्यावा लागतो आणि तुमचं इथं चुका होतात आणि तुमची मार्क जातात. ज्या मुलांची 4-5 मार्क जातात, काही मुलं म्हणतात आमचं सर कन्फ्युजन झालं, सर आमचं बेरीज वजाबाकी चुकले, किंवा सर कॅल्क्युलेशन करताना चुका झाल्या, म्हणजे तुमचं बेसिक कन्सेप्ट, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या थोड्याशा कमजोर आहेत, त्या तुम्हाला थोड्याशा स्ट्रॉंग करायची गरज आहे. थोड्याशा म्हणण्यापेक्षा जास्त. आणि नवीन मुलांनी तर पहिल्यापासूनच त्याकडे जास्त लक्ष द्यायचं की माझं बेसिकच एवढं परफेक्ट करेल की माझं पुढे कॅल्क्युलेशन किंवा बाकीच्या गोष्टी अजिबात चुकल्या नाहीत पाहिजे. ठीक आहे. मग दुसऱ्या पेजेसवर काय करायचं,
वर्ग घन पाढे हे लिहून काढायचे. 30 पर्यंतचे पाढे, काय जणांना 25 पर्यंत लिहितील ठीक आहे. वर्ग कमीत कमी 30 पर्यंत, घन कमीत कमी 15 पर्यंत, 20 पर्यंत पाठ असतील तर अतिउत्तम. आणि हे जे दुसऱ्या पेजवर लिहिलं ते जोपर्यंत तुमचं परफेक्ट पाठ होत नाही तोपर्यंत रोज 15 ते 20 मिनिटं तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेच्या वेळेमधील याला द्यायची. कशाला? पाढे वर्ग घन. कारण यावर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं, तुम्हाला एक्झाम्पल फास्ट सुटतात, तुमचा वेळ वाचतो आणि ज्या एक्झाम्पलला 1 मिनिट लागणार असतो तिथं तुम्ही अर्ध्या मिनिटात एक्झाम्पल सोडवता, किंवा अर्धा मिनिट लागणार असतं तिथं तुम्ही 15 मिनिटात एक्झाम्पल सोडवता. जे की मी जेव्हा टॉपिक घेईल अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे तेव्हा तुम्हाला समजून जाईल की ऍक्च्युली तुमचं ते येत असल्यामुळे वर्ग घन पाढे वगैरे तुम्हाला येत असल्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना किती सोपं जातंय हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल त्यावेळी. त्यामुळे जोपर्यंत तुमचं ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत रोज 15 ते 20 मिनिटं वर्ग घन आणि पाढ्याला द्यायचे, म्हणजे द्यायचे कंपल्सरी. नवीन मुलांनी तर नक्कीच सुरुवात करताय, जुन्या मुलांनी पण नसेल परफेक्ट तुमचं तर ते करा. तिथं तुम्ही काय करता, समजा 16 करायचं असेल आपल्याला येतात तिथं असेल तर वर्ग पाठ असेल तर 256 डायरेक्ट घेऊन त्यात प्लस ऍडिशन वजा काय असेल ते तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जर येत नसेल तर 16 करणार, 256 काढणार, मग त्या ऍडिशन करा. त्यासाठी तुमचे 10 ते 15 सेकंद जाणार. आणि एक्झाम मध्ये 10 ते 15 सेकंदाची व्हॅल्यू अशा मुलांना विचारा की ते 2-2 प्रश्न 2-3 प्रश्न एक्झाम मध्ये सोडून आले आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन 1 किंवा 2 मार्कांनी गेले, जे की 2-3 प्रश्न त्यांना येत होते, वेळेअभावी सुटले आणि त्यांचं सिलेक्शन राहिलं. त्या मुलांना विचारा की त्या 15-15, 20-20 सेकंदाचा 10-10 सेकंदाचा महत्व त्याचं किती आहे त्या मुलांना विचारा. त्यामुळे जोपर्यंत तुमचं ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत रोज 15-20 मिनिटं त्यावर लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्या पेजवर तुम्ही म्हणताल सर अंकगणिताच्या का बुद्धिमत्तेच्या? दोन्हीच्या. बुद्धिमत्तेत पण त्याचा यूज होतो, अंकगणित पण त्याचा यूज होतो, बरोबर. त्यामुळे पाढे वर्ग गणित दुसऱ्या पेजेसवर लिहायचे आणि त्याचं रोज 15 ते 20 मिनिटं अभ्यास करायचा. इथपर्यंत ठीक आहे. तिसऱ्या पेज पासून, म्हणजे तिसऱ्या म्हणजे पाढे वर्ग घन तुमची 1 किंवा 2 पेजवर झाली तर 4थ्या पेज पासून, म्हणजे सांगतोय तिसऱ्या पेज पासून एक चॅप्टर घ्यायचा. कोणता? अंकगणिताच्या वहीमध्ये कोणता एक चॅप्टर सुरुवात करा, बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये कोणता एक चॅप्टर सुरुवात करा. आता अंकगणिताच्या वहीमध्ये कोणता चॅप्टर सुरुवात करायचं तर सरासरी तुम्ही मला वाटतं संख्या आणि संख्येचे प्रकार हाच चॅप्टर सुरू करावा. कारण की त्यामध्ये संख्याचे प्रकार होऊन जातात, बरोबर. जेवढे प्रकार आहेत पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, सम, विषम, मूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौकोनी संख्या, बरोबर आहे, जोडमूळ संख्या, ह्या ज्या सर्व टाईप आहेत हे सर्व टाईप तुमचे त्यामध्ये होऊन जातात. आणि पोलीस भरतीसाठी हे खूप महत्वाचे टाईप आहेत. पोलीस भरतीसाठी हे खूप महत्वाचे आहेत. यावर प्रश्न विचारले 100% जातात. खालीलपैकी मूळ संख्या कोणती, 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, अशा प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. जोडमूळ संख्या, ठीक आहे. खालील त्रिकोणी संख्या काढा, त्रिकोणी संख्या काढायला. मग हे जे टाईप आहे हे लिहिल्यानंतर यामध्ये तुम्हाला पुढच्या एखाद्या प्रश्नात जर दिलेल्या नैसर्गिक संख्येमध्ये जे पण प्रश्न पुढे विचारला असेल, तुम्हाला नैसर्गिक संख्या दिलेल्या नैसर्गिक संख्येमध्ये नैसर्गिक संख्या हेच माहीत नसेल तर तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार किंवा त्यात तुमचं कन्फ्युजन होणार. पण जर नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या ह्या ज्या आहेत, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, परिमेय अपरिमेय संख्याचा पण एक वेगळा चॅप्टर पोलीस भरतीसाठी आहे की ज्यावर प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. मग हे जर संख्या तुम्ही केलेल्या असेल तर तुम्हाला दिलेल्या नैसर्गिक संख्येत असं पुढच्या चॅप्टरमध्ये प्रश्न असेल तर तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे लगेच कळून जाईल की हा नैसर्गिक संख्या, किंवा दिलेल्या समसंख्येमध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल की हा ह्या समसंख्या आहेत, आपल्याला माहित आहे. आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये संख्या आणि संख्येचे प्रकार यामध्ये ते बघितलेलं आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही सुरुवात करताना संख्या आणि संख्येचे प्रकार यापासून करा. ते झाल्यानंतर मग तुम्ही त्यानंतर दुसरं टॉपिक घेऊ शकता. कुठले तुमच्या मनाने घ्या किंवा मी सांगतोय तुम्हाला त्यानुसार घेतलं तर चालते. परिमेय अपरिमेय संख्या, अपूर्णांक हा चॅप्टर तुम्ही संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये करू नका, कारण तो एक मोठा चॅप्टर आहे. मी पोलीस भरतीच्या दृष्टीने सांगतोय, तो एक मोठा चॅप्टर आहे की ज्यामध्ये दशांश अपूर्णांक, व्यवहार्य अपूर्णांक आहे, त्यामध्ये आवर्ती दशांश वगैरे
पुनरावृत्ती वगैरे असे बरेच टाईप आहेत. त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकाचं व्यवहार अपूर्णांकात, व्यवहार अपूर्णांकात, दशांश अपूर्णांकात हे वेगवेगळे आहे. आणि जी जुनी मुलं आहेत ते याला शॉर्टकटमध्ये घेतात. एका पेजमध्ये अपूर्णांक टॉपिक एंड किंवा संख्या आणि संख्येच्या प्रकारमध्येच एका पेजमध्ये अपूर्णांक टॉपिक घेऊन रिकामे. त्यासाठी कमीत कमी तुमचे 6 ते 7 पेजेस तर कमीत कमी लागतात अपूर्णांक, आणि तेव्हाच तुम्हाला अपूर्णांकावरचे सर्व प्रश्न सुटतात. ठीक आहे. मग संख्या आणि संख्येचे प्रकार, परिमेय अपरिमेय संख्या, अपूर्णांक, जसे मी अंकगणिताचे चॅप्टर तुम्हाला दिलेलेच आहेत, बरोबर आहे. अपूर्णांक घ्या, त्यानंतर मग तुम्ही वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक, आणि मग त्यानंतर तुम्ही बाकीचे जे चॅप्टर असतील त्याला सुरुवात करू शकता किंवा त्याला सुरुवात करा. कोणते मग बाकीचे कोणतेही तुम्ही घेऊ शकता. सरासरी, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा, सरळरूप, सरळरूप पण तो टॉपिक आहे, तो पण या वर्ग गण याच्या आसपासच घ्या. ठीक आहे. परत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे जे टॉपिक आहेत त्यानंतर तुम्ही हे सर्व टॉपिक एकामागे एक तुम्ही सर्व घेऊ शकता. मग पुढे कोणता पार्टनर कोणता झाला तरी चालेल. आता त्यामध्ये टॉपिक एखादा घेतला की त्याचा अभ्यास कसा करायचा हे पण महत्वाचं आहे. मग तुम्हाला संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक तुम्ही घेतला, ठीक आहे, किंवा कुठला घेतला, वर्ग आणि वर्गमूळ घेतला. पहिला टॉपिक वर्ग आणि वर्गमूळ घेतल्यानंतर तिथे लगेच तुम्ही वर्ग लिहून घ्यायचा. हा विचार नाही करायचा की पहिल्याच पेजवर लिहिलेला नाही. तुमचा सराव होतो वर्ग आणि वर्गमूळ मध्ये लिहून घेतला, पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे प्रत्येक चॅप्टर सांगतोय तुम्हाला. दुसरी स्टेप त्याचे बेसिक कन्सेप्ट लिहून घ्यायच्या, म्हणजे वर्ग काढण्याच्या पद्धती, वर्गमूळ काढण्याच्या पद्धती लिहिल्या. दुसरी स्टेप. तिसरी स्टेप मग तुम्ही प्रश्न घ्यायचे सोडवायला, प्रश्न सोडवायचे त्यावर असणारे. ठीक आहे. तिसरी गोष्ट झाली, प्रश्न सोडवले. त्यानंतर चौथी आणि इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही करत नाही कोणती, की त्या टॉपिकवर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न लगेच सोडवायला घ्यायचे. पोलीस भरतीला पडलेले प्रश्न सोडवायला घ्यायचे आणि ते सोडवून काढायचे वर्ग वर्गमूळचे. मग मला सांगा, आता तुमची बेसिक कन्सेप्ट झाल्या, त्याचे टाईप झाले, कशा पद्धतीने काढायचं ते झालं, सर्व टाईपवरचे प्रश्न झाले, पोलीस भरतीला पडलेले प्रश्न झाले. एवढं जर झाल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये काय अडचण येईल, म्हणजे समजा सरासरी आहे, सरासरी टॉपिक, सरासरी म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला सरासरीचा, त्यावर असणारे टाईप सगळे लिहिले आणि त्या टाईपवर पडलेले पोलीस भरतीला सगळे प्रश्न घेतले आतापर्यंतचे पडलेले. ठीक आहे. मग सरासरीवर तुम्हाला 20, 25, 30 जरी प्रश्न पोलीस भरतीचे सापडले तर सर्व लिहून काढले. ठीक आहे. सरासरी टॉपिक तुमचा सरासरी 15 ते 20 पेजेसचा होऊन गेला वहीच्या. काय बिघडलं, 2-3 वह्या जाऊ द्या ना अंकगणिताला, 2 वह्या बुद्धिमत्तेला जाऊ द्या, काय बिघडलं. पण तुमचा एवढा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाता, प्लस तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत आहात आणि पोलीस भरतीविषयी सर्व तुमचं प्रश्न सोडवून होऊन जातात सरासरीवरचं, म्हणजे त्या टॉपिकवरचं जे पण चॅप्टर तुम्ही घेतलेलं आहे त्यावरचं. त्यामध्ये तुम्हाला 100% परत काहीच अडचण येणार नाही. मग तुम्ही बाकीच्या जे टेस्ट सिरीज विकत घेता वगैरे हे ते, त्यावेळी तुम्हाला लगेच सरासरीचा प्रश्न आला की तुम्हाला एवढे प्रश्न सोडवले असतात तुम्ही की पटकन सोडवून रिकाम होईल, आणि यामुळेच तुमचे मार्क परत वाढले जातात. आणि याचा फायदा पण असा होतो की तुमचा तो टॉपिकवर पोलीस भरतीचे सगळे प्रश्न घेतल्यामुळे पोलीस भरतीला ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवता त्या प्रश्नपत्रिका तुमच्या आधीच सोडवून झालेल्या असतात सर्व. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट टेस्ट सिरीज घेऊन पटपट अभ्यासाला सुरुवात करता. ह्याच्या टेस्ट सिरीज 10-15 त्याच्या सोडवता, प्रॅक्टिस वगैरे करता, सर्व प्रश्न सोडतायत. माझी मॅथ आणि रिजनिंगच्या 50 पैकी 48 मार्क येतात, 49 मार्क येतात. हा कॉन्फिडन्स तुम्हाला नंतर यायला सुरुवात होतो. प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास अशा प्रकारे करा. ठीक आहे. आता बुद्धिमत्तेचा, आता बुद्धिमत्तेमध्ये जाण्यात अगोदर तुम्ही एकतर बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना मी जे सांगितलं ते टॉपिकची नावं पहिल्यांदा पहिल्या पेजवर, दुसऱ्या पेजवर वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग, घन, पाडे. ठीक आहे. तिसऱ्या पेज पासून एक चॅप्टर. मग कोणता घ्या, एकतर तुम्ही सिरीज पासून सुरुवात करा, म्हणजे श्रेणी, मालिका, संख्या श्रेणी, अक्षर श्रेणी वगैरे. मग तेथून जर सुरुवात तुम्ही केली तर ती श्रेणी, ठीक आहे, श्रेणी घ्या. ठीक आहे. श्रेणीवरून परत सहसंबंध, कारण ते एका सारखीच एक टॉपिक आहे, कारण त्यामध्ये संख्या आणि अक्षरांचा संबंध, लेटरचा संख्याचा, बरोबर, सहसंबंध असेल. ठीक आहे. सहसंबंध, परत वर्गीकरण, वर्गीकरण म्हणजे वर्गीकरणाला काय म्हणतो, गटातून बसणारा शब्द. ठीक आहे. त्यानंतर सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग, कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. म्हणजे सांकेतिक भाषा,
हे 4-5 टॉपिक सलग जर इथून सुरुवात केली तर सलग 4-5 टॉपिक घ्या, ठीक आहे. त्यामध्ये तुमचं ते टॉपिक परफेक्ट होऊन जातील. त्याची पण सुरुवात करताना तुम्हाला श्रेणीची सुरुवात करताना तिथंही तुम्हाला वर्ग घेण्याची गरज लागते. त्यामुळे हिथंही तुम्ही वर्ग घरी एकदा घेऊन काढले तर चालतील. आणि यामध्ये संख्या श्रेणीमध्ये लागते आणि लेटर श्रेणी म्हणजे वर्ण श्रेणीमध्ये तुम्हाला ABCD गरज लागते. मग तिथं एका अर्ध्या पेज पर्यंत पूर्ण ABCD M पर्यंत आणि N पर्यंत उलटा Z पर्यंत N पासून त्याला नंबर, सरळ नंबर, उलटे नंबर देऊन ते परफेक्ट करून घ्या. आता तो टॉपिक शिकवताना मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगेन, ठीक आहे. मी 1 ते 2 दिवसात आपली गणित आणि बुद्धिमत्तेची लेक्चर सुरू करतो, ठीक आहे. ज्यांना पण आपली लेक्चर हे रेकॉर्डेड असतील, रेकॉर्डेड याचा कशासाठी रेकॉर्ड आहे तर तुमची पहिली 5 ते 7 मिनिटं ऑनलाईन लेक्चरमध्ये हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट, कोणीतरी काहीतरी बोलतं मग त्याची नावं घ्यायची, महेश, रमेश, शरद वगैरे, हा ठीक आहे, असं उत्तर देण्यात जातात 5 ते 10 मिनिटं. शेवटची 5-6 मिनिटं त्यातच जातात. आणि तुमचं लेक्चर किती मिनिटाचं होतं? 50 मिनिटाचं असेल तर त्यातली 10 ते 12 मिनिटं, 15 मिनिटं असेच जातात आणि तुमचं लेक्चर येतं 35 मिनिटात. पण डायरेक्ट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट घेऊन सर्व व्यवस्थित पद्धतीने शिकवलं रेकॉर्ड तर तुम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांना पण लेक्चर लावायचे असतील किंवा लेक्चर लावायचे नसतील तरी आपल्या बेसिक कन्सेप्ट किंवा बाकी जे आपण प्रश्न घेतो ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर तुम्ही 83-29-83-80-65 या नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करेल ज्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी अभ्यास कसा करायचा, कुठल्या टॉपिकचा कसा अभ्यास केला पाहिजे, काय बेसिक कन्सेप्ट केल्या पाहिजेत, जीके असेल, मराठी व्याकरण असेल त्याचे इम्पॉर्टंट प्रश्न वगैरे या सर्व गोष्टी आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकत असतो. व्हॉट्सअप ग्रुप आहे 2-3 त्यामध्ये टाकत असतो. मला मेसेज करा, तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड करेल. आणि जरी तुम्हाला लेक्चर पण करायचे असतील तरी मला मेसेज करा. डेमो लेक्चर बघायचं असतील तरी बघू शकता तुम्ही. कारण हे जे मी सांगतोय त्यामध्ये 1% पण चेंजेस होणार नाही शिकवताना, ठीक आहे. हे टॉपिक सुरुवातीला घ्या, ठीक आहे. आता तुम्हाला श्रेणी टॉपिक घ्यायचं नसेल, सुरुवातीला थोडं वेगळं वाटत असेल तर मग तुम्ही दिशा आणि अंतरापासून सुरुवात करा. कुठून? दिशा आणि अंतर. मग दिशा आणि अंतर घ्या, त्यानंतर घड्याळ घ्या, त्यानंतर कॅलेंडर घ्या. अशा पद्धतीने सुरुवात करून मग हे टॉपिक तुम्ही शेवटी घेऊ शकता किंवा मध्येच 2-4 टॉपिक झाल्यानंतर पण घेऊ शकता. त्या अशा पद्धतीने बुद्धिमत्तेत 2 प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता, एक तर इथून किंवा एक दिशा आणि अंतर तिथून, ठीक आहे. अशा पद्धतीने सुरुवात करू शकता. पण मित्रांनो तुम्ही एखादा टॉपिक झाला तर त्यावर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न नक्की सोडवा लगेच त्या टॉपिकच्या खाली त्या वहीमध्ये. तरच तुम्हाला कळेल की तुम्ही जे टॉपिक टाईप केलेले आहेत ते आणि पोलीस भरतीचे प्रश्न सोडवतोय ते एकदम बरोबर आहेत आणि आपण टॉपिक बेसिक कन्सेप्ट आणि जे टाईप केलेले आहेत त्यावरून आपल्याला पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न सुटत आहेत. म्हणजे हा टॉपिक आपला एकदम परफेक्ट पोलीस भरतीसाठी झालेला आहे. आणि आपण पण शिकवताना तशाच प्रकारे टीच करणार आहे की पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट, ठीक आहे, त्याचे टाईप, प्रत्येक टाईपवर प्रश्न आणि त्यानंतर पोलीस भरतीला पडलेले त्यावरचे सर्व टाईपवरचे सर्व प्रश्न आतापर्यंत पडलेले. तुम्हाला काहीच डाऊट राहणार नाही त्यामध्ये, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला काय अजून प्रश्न असतील, काय विचारायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर या नंबरवर मेसेज करू शकता. 83-29-83-80-65 मेसेज करू शकता. तुमचा कोणताही डाऊट असेल तर तो क्लिअर केला जाईल, ठीक आहे. आता कोणत्या वेळेत अभ्यास करावा मॅथ रिझनिंगचा हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. आता तुम्हाला हे तर समजलं की पहिल्यांदा टॉपिकची नावं वर्ग घन पाडेल ह्या, त्यानंतर एक टॉपिक घ्या, त्याचे बेसिक कन्सेप्ट, त्याचे टाईपवरचे प्रश्न आणि त्यावर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न. असा प्रत्येक एक टॉपिक तुम्हाला सोडवायचा आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा वहीमध्ये. मग 2-3 वह्या लागल्या तरी चालतील, ठीक आहे. रोज एक चॅप्टर घ्या ना तुम्ही. रोज एक चॅप्टर घेतला तर 20 ते 30 चॅप्टर अंकगणित बुद्धिमत्ते, 20 ते 30 चॅप्टर, 40 चॅप्टर, ठीक आहे. 2 दिवसांनी एक चॅप्टर घेतला, एका दिवशी एक चॅप्टर होणार नाही तुमचा, मी सांगतो. 2 किंवा 3 दिवसात एक चॅप्टर केला तर 40 गुणुले 2 80 दिवस किंवा 3 केलं तर 120 दिवस. 120 दिवस म्हणजे तुमचे 4 महिने. किती? 4 महिने. 4 मंथमध्ये तुमचा मॅथ आणि रिझनिंग हा एवढा परफेक्ट होऊ शकतो. तुम्हाला एका चॅप्टरला 3-3 दिवस दिले, एका चॅप्टरला 3 दिवस, एवढा परफेक्ट होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, मॅथ एका दिवशी 3 दिवस आणि रिझनिंग 3 दिवस एका चॅप्टर दिले. तुम्ही म्हणताल की मॅथ आणि रिझनिंग 3 दिवसात मॅथचा एक आणि रिझनिंगचा मिळून चॅप्टर करायचा का? नाही, वेगवेगळे चॅप्टर दोन्हीचे. फक्त आज 3 दिवस मॅथ केला, रिझनिंग 3 दिवस केला तर असे. म्हणजे थोडक्यात एका चॅप्टरला सरासरी 6 दिवस दिले. 6 दिवस. किती?
मॅथच्या एका चॅप्टरला 6 दिवस, रिजनिंगच्या एका चॅप्टरला 6 दिवस, बरोबर. कारण तुम्ही जोडीने घेणार आहे, ठीक आहे. रोज मॅथचे 2 तास घ्या, रिजनिंगच्या 2 तास करा, 4 तास रोज अभ्यास जर केला तर 6 दिवसात एक चॅप्टर संपायला काय प्रॉब्लेम येणार आहे मला सांगा. तुम्ही म्हणता सर 3-4 दिवसात संपतोय, तरीही तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे. मग एखादा चॅप्टर तुमचा 4 दिवसात संपेल, ठीक आहे. पण एखादा जर जास्त मोठा चॅप्टर असेल, आता दिशा आणि अंतर हा चॅप्टर बऱ्याच जणांना छोटा वाटतो, 1-2 लेक्चरमध्ये संपून जाईल. दिशा आणि अंतर यासाठी कमीत कमी तुमचे 4 लेक्चर लागतात, 4 ते 5. तुम्हाला मी आता चॅप्टर घेतला दिशा आणि अंतर, तेव्हा तुम्हाला समजून जाईल की सर खरंच एवढा वेळ लागतो आणि खरंच सर असं डीपमध्ये किंवा असं बेसिक पासून सर्व करावं लागतं परफेक्ट होण्यासाठी. आणि खरंच सर पोलीस भरतीचा प्रश्न पण त्याच्या खाली घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो चॅप्टर 100% झाल्यासारखा वाटेल, ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 लेक्चर लागतात. मग रोज एक लेक्चर बघितलं तर तुमचे 7 दिवस जाता निघून, बरोबर. 1 दिवस सराव करण्यासाठी परत रोज एक लेक्चर माझं जरी केलं तरी तुमचं 120 दिवसात 4 महिन्यात तुमचं पूर्ण मॅथ रिजनिंग कव्हर होऊन जाईल, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, कोणत्या वेळेत अभ्यास करावा, कोणत्या वेळेत अभ्यास करावा. तर मित्रांनो, तुम्हाला जीके पण करायचं आहे, मराठी व्याकरण पण करायचं आहे, बरोबर. तर तुम्ही किती वेळ देताय यावर डिपेंड आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की सकाळ अभ्यास करताना वगैरे, ठीक आहे, किंवा फ्रेश मूडमध्ये 4-5 वाजता चहा पिऊन आल्यानंतर अशा वेळी तुम्ही मॅथ रिजनिंग घेऊ नका. अशा वेळी तुम्ही जीके मराठी व्याकरण वगैरे करा. मॅथ रिजनिंग कधी घ्यायचं, जेव्हा तुम्हाला झोप लागायला लागते थोडीशी. आता झोपताना मॅथ रिजनिंग केल्यावर काय डोकं जास्त चालतं असं नाही, पण मॅथ रिजनिंग तुम्ही करताय म्हणजे तुम्ही वही आणि पेन घेता. तुम्ही जीके वाचताना, मराठी व्याकरण वाचताना वही पेन वगैरे जास्त घेत नाही, असं वाचन करत असता, बरोबर. पण मराठी मॅथ रिजनिंग करताना तुम्ही वही आणि पेन घेता, किंवा वही नाही घेतली तर रफ पेजेस आणि पेन घेता, बरोबर. प्रॅक्टिस करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही असं लिहित असल्यामुळे तुमचा झोप जी आहे ती जाती किंवा झोप येत नाही तुम्हाला, बरोबर. म्हणून त्यावेळी घ्या, किंवा संध्याकाळी जेवल्यानंतर समजा 8 वाजता जेवण केलं तुम्ही 11 पर्यंत अभ्यास करताय, तर 8 ते 11, 8:30 ते 11 वगैरे 2-2.5 तास. त्यावेळी दुपारी जेवण केलं 12-1 वाजता की जेवल्यानंतर 4-5 वाजेपर्यंत 3-4 तास घ्या ना मॅथ रिजनिंग, सोडवा. 5 वाजता चहा बी पिऊन आल्या जरा व्यवस्थित फ्रेश झाल्यावर जीके घ्या किंवा मराठी व्याकरण घ्या. सकाळी ब्रेथ करत असाल अभ्यास तर सकाळी 7-8 वाजता आल्यावर मराठी व्याकरण किंवा जीके घ्या 10-11-12 वाजेपर्यंत, ठीक आहे. तुम्ही अभ्यास किती करता, तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असाल तर मॅथ रिजनिंगला 4 तास द्या. बरेच जण असं करता की 10 तास अभ्यास करता, मॅथ रिजनिंगसाठी 2 तास देता फक्त रोज. असं करू नका. 10 तासातले 4 तास मॅथ रिजनिंगसाठी द्या. 10 तास सरासरी मला वाटतं ज्याला सिलेक्ट व्हायचे तो कमीत कमी रोज 10 तास अभ्यास करतच असेल. कारण सकाळी 7 वाजता लायब्ररीत जातात, सरासरी अभ्यास लायब्ररीत करणारी मुलं. जो फिजिकलला वगैरे जातात 5-6 वाजता ते 8 वाजता जातात, आणि सरासरी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत बसतात. 12 तासामध्ये 2 तास इकडे तिकडे गेले तर 9-10 तास अभ्यास करतात मुलं, बरोबर. त्यामध्ये 4 तास मॅथ रिजनिंग द्या, 5 ते 6 तास जीके आणि मराठी व्याकरणला द्या. समजलं. किती वेळ द्यायचा, किती वेळ करायचा सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. कधी अभ्यास करा हे पण तुम्हाला सांगितले, ठीक आहे. आता तुम्हाला, मला वाटत नाही की काय अभ्यास करण्यासाठी पोलीस भरतीचा काय डाऊट असेल. जर त्यामध्ये पण काय डाऊट असेल तुम्हाला तर मला या नंबरवर मेसेज करून तुम्ही विचारू शकता. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड होऊ शकता, ठीक आहे. लेक्चर करायचे असतील करा, लावायचे असतील लावा, तुमचा अभ्यास झाला असेल तर नका लावू. तुम्हाला काय डाऊट असतील तर मला या नंबरवर मेसेज करू शकता, ठीक आहे. थँक्यू फ्रेंड.